का नाही म्हणे? अरे यो रतनगड दिसतोय ना बघ. अरे इथलं जंगल जमीन याचा राखणदार आहे यो रामजी पांघर मंदिरपणे. अहो काय सांगू तुम्हाला, माझ्या मनात लई मोठा गोंधळ उठलाय. अरे या अन्यायकारी पेशवाईच्या धर्मांगाच्या विरोधात या रामजीनं बंड केलेला आहे. तर हे सावकार काय करतील पण काय सांगू तुम्हाला, मया गोर गरीब जनतासनी लई छळत्यात र. मया या शेतकऱ्याकडनं जमिनी लुबाडून घेतल्यात आणि ज्या जमिनीचे जे मालक होते त्यासनीच गुलाम म्हणून वागवत्यात. गुरा ढोरासारखं त्यांच्याकडनं काबाड कष्ट करून घेते ती आणि स्वतः मात्र आमचं तूप खाऊन डोक्यागत माजले ती. पण हा रामजीला खपून घ्यायचा नाही. माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्याची त्याच्या जमिनी परत करायच्या आणि त्याला परत मालक म्हणून मिळवायचा. या अरे इथलं जंगल जमीन आपलं धायरल आणि याचा राखण आपल्यालाच करायचा आहे. यासाठी काहीतरी करावं लागतं. या माझा मैत्र रामा किरवा त्यासनी बोलून घेतोया. अरे रामा किरवा, अरे आलो रे आलो. काय चाललंय रे रामा? त्यानुसार काय का बोल ना. अरे काय रामजी होय? अरे काय चाललंय तुझ्या राज्यामध्ये? होय ना रे, आपली गोर गरीब जनता या सावकाराने लुटून काढली आणि तू या रतनगडाचा सावकार असताना तुझ्या डोळ्याने बघतोय हे मला सहन होत नाही. राजी सहन होत नाही. वय ना रामा वय. अरे मी सरदार असून काही नाही. जर माया डोळ्यात देखत माया लोकांवरती अन्याय होतो या त्यांना दुबाडला जात या. पण आता हे सहन करणार नाही. बरोबर आहे रामजी, बरोबर आहे रामजी. अरे या लोकशाहीने या सावकारशाहीने फार लुटून काढलं आपल्या गोर गरीब जनतेची. मूळ मालक आपण या जंगल जमिनीचे आणि कोण हे लोकशाही ही सावकारशाही ही ब्रिटिशशाही कोण आरक्षण कायदा काढला आणि काय बघतोय आपण सगळी प्रजा आपली पासून सोडली या लोकशाही. तुला सांगतोय किरवा याचा बिमोड करायलाच हवाय असं. पण हे बघ आपल्या एकट्या दुःख्याचं काम नाही. बरोबर आहे. बघ अजून साथीदार गोळा करायला पाहिजे. होय तेव्हा गावागावात वेशी मध्ये जाऊन सगळ्या लोकांना मी जागृत करतो आणि यांचा बंडामध्ये सगळ्यांना सामील करतो. येतो चला कामगिरीला लागा.
कामगिरी सोपवली, तेव्हा या गावागावात जाऊन आपली गोरगरीब जनता जागृत करायची आहे. प्रत्येक शेतकरी हा बंडामध्ये सामील झाला पाहिजे. तेव्हा या फटशाहीने काय केले तुम्हाला माहित नाही. या पेशव्यांनी त्यांचे देवदैवत आपल्यावर थोपवले आणि आपण आपले मूळ माया त्या जमिनीचे आपण आपलेच दैवत विसरून गेलो. तेव्हा या गावामध्ये हे शेतकरी बसले आहे, त्यांना जागृत करतो. अरे काय खुर्दासारखे बसले, तुमच्या अंगात हृदयात हे आदिवासींचं आहे. आणि काय तुम्ही जर असे शांत राहिले तर आपली संस्कृती ही नाश होईल. आपल्या संस्कृतीचा रामजी आणि आम्ही बंद केलेला आहे या सावकारशाही विरुद्ध, या इंग्रजांविरुद्ध. तेव्हा आपण सगळे रामजी भांगरला भेटून या सावकारांचा बंदोबस्त करायला पाहिजे. चला. अगर रुक्मिणी, ए बाय, अगं कुठं आहेस? काय रे बाबा वर्ष आला? अगं ये काय बाय, आत्ता चालू या. अगं लय उन्हा तानात ना आलो या, जरा पाणी देतीस आहे. येते. आणि तुझी माय ग हाय घरात झोपले. रमा, ए रमा, काय म्हणता? काय ग काय म्हणते तब्येत? अहो कारभारी काय सांगू, तुम्ही नुसतं बाहेर. अगं आपल्या लोकांसाठी बाहेर पडावंच लागत होय ना कारभारी. परंतु आपले लहान लहान लेकरं आणि त्यांचा कसा सांभाळ करू. एकतर मी 2 दिवस बाहेर पडले, तू काय करणार? अगं घाबरतेस कशाला, माझी रुक्मिणी आहे ना तुझी काळजी घ्यायला. अहो कारभारी ते एवढं तर लहान लेकरू, ती कशी काळजी घेणार माझी? घे, घाबरू नको. कारभारी तुमचं बरोबर आहे, परंतु आपल्या परपंचाचा काय कारभारी? अगं हे समजे लोक आपलेच आहे ग, आणि हाच आपला प्रपंच आहे. अगं त्यांच्यासाठी नाही करायचं तर कुणासाठी करायचं असे ना कारभारी. एक काम करा, तुम्ही खूप थकून टाकून आले तेव्हा तुम्ही जेवण करा. जेवू काही घाई नाहीये, पण तू तुझी काळजी घे असे ना कारभारी. काय हरकत नाही. आयो कारभारी जेवून घ्या, भरपूर जेवण करा. तुम्ही खूप थकून भागून येत असता. तू बी 2 घास पोटात घालून घे बाय. अगं या सावकारांनी आपल्या लोकांनी लई त्रास दिला या. आपण त्यांच्यासाठी नाही उभं राहायचं तर कोण राहील? असे ना कारभारी, काही हरकत नाही. मी आपल्या मुलाबाळांची काळजी घेईल आणि तुम्हाला पूर्ण तुमच्या पाठीशी उभी राहील. काही काळजी करू नका. अगं आजपर्यंत तू मला साथ दिली या, आणि इथून पुढे तुझी साथ मला हवी या. आणि आपल्या घरादाराचं आणि आपल्या समाजाचं सुद्धा तुला उभं राहून रक्षण करायला लागत असे ना कारभारी. परंतु माझे आधी दिवस भरत आले आहेत, तेव्हा तुम्ही थोडी काळजी घ्या.
थोडं घरात लक्ष द्या. अगं घाबरू नको. अगं तुझ्या पोटी कोणी साधा जन्माला येणार नाही. अगं हिरा जन्माला येणार आहे, हिरा. आणि तो हिरा एक दिवस तुझं माझं नाव जगात करेल आणि आपल्या समाजाचं रक्षण करेल. काय कारभारी रुक्मिणी कारभारी माझं खूप पोट दुखू राहिले कारभारी. अगं रुक्मिणी बघ